नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. खांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट. जी अपडेट आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 31 मार्चपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव 6,000 पार होण्याची शक्यता प्रचंड प्रमाणात वाढली. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की 31 मार्चपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 होण्याची शक्यता प्रचंड प्रमाणात वाढली. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की 31 मार्चपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे 31 मार्चपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणार आहे 6,000. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आता जाणून घेऊयात इथं उत्तर. जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आतापर्यंत आपण सर्वांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा लाख मोलाचा हा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट आहे. जी अपडेट सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सुखावणारी एक आनंदाची वार्ता घेऊन आली. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 31 मार्चपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 6,000 होण्याची शक्यता प्रचंड प्रमाणात वाढली. पण असं काय घडले देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात की ज्याच्यामुळे 31 मार्चपर्यंत सोयाबीनचा दर 6,000 होण्याची शक्यता प्रचंड प्रमाणात वाढली. मग असं काय घडताना दिसणार आहे की ज्यामुळे सोयाबीनचा दर हा 6,000 होईल आणि जर 31 मार्चपर्यंत सोयाबीनचा दर हा 6,000च्या आसपास पोहोचला तर मग तिथं आपण नक्की करायला काय पाहिजे. का 31 मार्चपर्यंत सोयाबीनचा दर 6,000च्या आसपास पोहोचल्यावर आपण सर्वांनी तिथं सोयाबीन विकायला पाहिजे का मग आणखीन तेजीची वाढ बघत थांबायला पाहिजे. चला तर मग याही सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घेऊया. जर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा दर दिसतोय तो सध्याच्या कंडिशनला आहे 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 5,300 रुपये प्रति क्विंटल. मागच्या 4-5 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची तेजी आली आहे. जर मागच्या 15 दिवसांचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव हा प्रथम 500 रुपयांनी घटला आणि त्याच्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव हा 300 रुपयांनी वाढला. म्हणजे आजही बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव ॲक्च्युअल 15 दिवसापूर्वीच्या भावापेक्षा 200 रुपयांनी मायनस आहे. इथून पुढची जर संपूर्ण या ठिकाणी वाटचाल बघितली तर इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येण्याची शक्यता आहे. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा. लक्षात घ्या मित्रांनो, यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन हे तब्बल 95 लाख टनांच्या आसपासच स्थिरावले. हे उत्पादन मागच्या वर्षीपेक्षा फार कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सोयाबीनच्या मागणी व पुरवठ्यात प्रचंड प्रमाणात गॅप दिसणार आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या वर्षी जे उत्पादन होतं ते 125 लाख टनांच्या आसपास होतं आणि ते उत्पादन असून सुद्धा जर आपण मागच्या वर्षीचा विचार केला तर सोयाबीनचा शिल्लक साठा हा अजिबात राहिला नाही. म्हणजे यंदाच्या वर्षी जे काय निभवायचे जे काय करायचे ते 95 लाख टनावरती आणि त्यापैकी 70 लाख टन सोयाबीन मार्केटमध्ये येऊन गेले. फक्त 25 लाख टन सोयाबीन हे शिल्लक आहे. अशा परिस्थितीत जर आपण सर्वांनी विचार केला तर पुढचे जवळपास 8 महिने ह्या 25 लाख टन सोयाबीनवरती काढायचं जे अशक्य आहे. शिवाय भारताचं सोयाबीन हे नॉन GM सोयाबीन असल्यामुळं सोयापिंडीला खूप जबरदस्त मागणी भविष्यात राहणार आहे. आपले सोयापिंडीचं उत्पादन यंदा 70 लाख टन तर एकूण वापर हा 90 लाख टन होणार आहे. यामुळे सोयाबीनची मागणी व पुरवठ्यातसुद्धा भविष्यात गॅप दिसणार आहे. ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा यामध्ये 1 मार्च नंतर प्रचंड गॅप आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे.
आणि जर हा गॅप बघितला तर हाच गॅप 1 मार्च नंतर सोयाबीनला सुरुवातीला 5,500 त्यानंतर 5,600 आणि 31 मार्चपर्यंत हमखास 6,000च्या आसपास घेऊन जाणारी किंवा 6,000ला क्रॉस करताना सुद्धा दिसणार आहे. मग अशा परिस्थितीत आपण सोयाबीनची विक्री कशी करायची? तर माझं काय मत आहे की 6,000च्या आसपास सोयाबीनचा भाव पोहोचला की तिथं आपण 100% सोयाबीन विक्री करा. पण सगळं सोयाबीन विकू नका. 50% विका, 50% ठेवा. म्हणजे 6,000वर तुम्ही 50% सोयाबीन विकलं आणि त्यानंतर जर भाव तुमचा त्या ठिकाणी वाढला तर 50% सोयाबीन आहे याचा दिलासा मिळेल. आणि जर 6,000वर सोयाबीन विकून त्यानंतर भाव घटला तर वाटेल बरं झालं मी 50% का होईना तेव्हा विकलं होतं. मग या पद्धतीनं माझा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही सर्वांनी 31 मार्चपर्यंत वाट बघा. तिथं सोयाबीन 6,000च्या आसपास गेले की सोयाबीनची विक्री ही 50% 100% करून टाकाच. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक सहकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्या महिन्यात प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सातत्याने. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांची खूप खूप आभार व्यक्त.